नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलकांचा पोलीस स्टेशनवर हल्ला, दगडफेक, पोलीस आणि पत्रकार जखमी. आजची सर्वात मोठी आणि तणावपूर्वक बातमी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून येत आहे, जिथे संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला आहे. शेतमजुराच्या अपहरण आणि खून प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या वादानंतर पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक झाली. कळवण खुर्द येथील शेतकरी विठोबा ग पवार या आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. याच प्रकरणात संशयित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आज कळवण पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावरच दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलीस स्टेशनवर एकच धावपळ उडाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर बातमी कव्हर करण्यासाठी गेलेले पत्रकारही या हल्ल्यात जखमी झाले. एवढंच नाही तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत, ज्यामुळे पोलिसांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे कळवण परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आता आरोपींवर हत्येचाही गुन्हा दाखल होतो का आणि त्यांना कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला काय वाटतं, या हिंसक आंदोलनासाठी नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. या आणि अशाच ताज्या बातम्या पाहत राहा. 24x7 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे.